मंडळी नमस्कार. मंडळी, राज्यामध्ये यावेळेला कोरड्या दुष्काळाचं नाही तर ओल्या दुष्काळाचं संकट उभं राहिलेलं आहे. हे संकट थोडं नाही तर चक्क आसमानी सुलतानी आहे. जवळपास सर्व विभागांमध्ये, राज्यामध्ये 6 विभाग आहेत, या 6 विभागांमध्ये जवळपास सर्व ठिकाणी शेतीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे. एक कोकण भाग थोडासा सोडला, कारण कोकणामध्ये सुद्धा नुकसान झालेलं आहे, परंतु कोकण भाग जर सोडला तर उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला जो दक्षिण भाग आहे म्हणजे सोलापूर जिल्हा जो आहे, या ठिकाणी नुकसान फार मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. उभी पिकं अक्षरशः आडवी झालेली आहेत. शेतांमध्ये अजूनही फूट दीड फूट पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे अनेक भागामध्ये ढगफुटी झालेली आहे, ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे, धो पाऊस कोसळलेला आहे. मराठवाड्यामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे सोलापूर, लातूर, उस्मानाबाद हा जो भाग आहे आणि एक मराठवाडा जो भाग आहे, या ठिकाणी कोरडा दुष्काळ असतो, पाऊस पडत नाही, पण अक्षरशः बदा पाऊस कोसळला आणि बदा पाऊस कोसळल्यामुळे नदी नाले ओढे जे आहेत ते तुडुंब भरून व्हायला लागलेले आहेत. पिण्याच्या पाण्याची चिंता जरी मिटलेली असली तरीसुद्धा जी पिकं नेहमी येतात खरीपाची ती वाहून गेलेली आहेत, नाहीतर पाणी साचून कुजलेली पाहायला मिळालेली आहेत. एकट्या विदर्भामध्ये साधारणपणे 7 लाख हेक्टरपेक्षा अधिक भागावरती नुकसान झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये 10,000 हेक्टरपेक्षा अधिक ठिकाणी जमीन जी आहे, शेतजमीन जी आहे, त्याची मातीच वाहून गेलेली पाहायला मिळालेली आहे. म्हणजे आता शेती कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलेला नव्याने आपल्याला पाहायला मिळतो आहे. तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, खानदेशचा जो भाग आहे, या ठिकाणी देखील अतिवृष्टी झालेली आहे, केळी पिकं नष्ट झालेली आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कडधान्य वाहून गेलेली आहेत. तिकडे विदर्भामध्ये सोयाबीन, कापसाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान न भरून होणार आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीची मागणी शेतकरी वर्गाकडून होते आहे, विरोधी पक्षाकडून होते आहे आणि खुद्द सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून देखील होते आहे. काही ठिकाणी तर मंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर होईलच अशी आश्वासनं देखील दिलेली आहेत. प्रश्न एवढाच आहे की आत्ताच्या घडीला सरकारकडे तितके पैसे आहेत का? लाडक्या बहिणीचे मुळे अनेक योजना सध्या बंद केलेल्या आहेत किंवा काही योजना मंदावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. दुसरीकडे लाडक्या बहिणीतले लाभार्थी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये ओल्या दुष्काळामध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी काहीतरी मदत निश्चितपणे जाहीर करावी लागेल, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि अशा वेळेला शेतकऱ्यांना आणि पर्यायाने मतदारांना नाराज करून चालणार नाही.